नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी. आज भाग 8. दिवस कासराभरवर आला तरी बबी हातरुणातच होती. गणपा कावा सुटला होता. गवार भेंडी तोडत बसला होता. आज बाजारचा दिवस. 5-6 पाट्या माल त्यांनी तयार ठेवला होता. रामा पाटील हिरीवरनं आंघोळ करून आला. काय गणपे, लेका हेमामालिनी उठली का नाही तुझी? नाही ना. कशी उठल? रातभर झोपू दिलं नसशील तिला. गणपा लाजला आणि म्हणाला, आज लावायचं ना लगीन? अरे आज बाजार आहे, उद्या लावू लगीन. रितसर 4 माणसं गोळा करतो, सोन्या बापूला विचारतो, वय म्हणला तर ठीक, नाही तर पोरीला घेऊन गाठायची बरमपुरी. वय वय, मी जातो बाजाराव गाडी घेऊन. गवारण भेंडी 2 रुपये पावशेरची आत घालू नको. मागणं सांगितलं नाही म्हणशीन. मी येतोच ये म्हणा मोटरसायकलवर माग. भोपळं काढलं का उसातलं? कालच काढलं होतं. शाबास. बबूला उठवू का? अरे चट उठती ती बघ उठून बुचडा बांधती. दोघांनी बघून बबी लाजली. तोंड धुवायला विहिरीकडे वळली. गणपा बघत उभा राहिला. मग काय गणपतराव, बाजाराला जाताय का हिरीव जाताय? जातो की हिरीव. गणपा विहिरीकडे वळला. आत वाकून बघितलं तर बबी जाग्यावरच नाही. पळत आला रामा पाटलाकडं. अहो पाटील पाटील, बबी आत नाही ना? आत नाही? अहो नाही ना. लेखा पडली बिडली काय? टाका थोडी. गणपानं पायरीवर कापडं काढली, धबागदिशी टाकली उडी. तळातनं 2दा फिरून आला. बबी काय दिसली नाही. अहो नाहीये मालक. नाहीये? कमाल आहे ही. रामा पाटील पळत पळत वाड्याकडं आला. दाट झाडीजवळ चक्रा मारल्या, काय कोणी गावलं नाही. मग मांग वाड्याकडं वळला. 4-5 बायका लागा लागा निघालेल्या बघून त्यांच्या मागं लागला, पण त्या बी बघता बघता भुरगांजीगत गडप झाल्या. रामा बावसाळला. आता काय करायचं मालक? हे बघ तुझा बाजाराव, काय झालं हे कुठं बोलायचं नाही. बाबू अडकला तरी हे गोष्ट काय माग सुरूच आहे बाबा. गणपा, तू सोड बैल, बांध तिथं रानव्यात. यातली मेक माझ्या ध्यानात आली. तू इथं ये खाली, जाडीजवळ उभा राहा. 4-5 बायका पाळल्या, पण बबी त्याच्यात नव्हती. बबी नक्कीच आतल्या पारवानात असणार. म्हणजे तुम्ही आत आता जिमिनीत जाणार होय? हा, इकडनं नाही, हिरीच्या पाण्यातनं. जा, थांब जा तिकडं. एखादी बाया पाळायला लागली का ताणून धरायची. लांडग्यावानी लपून बसायचं काय? गणपा वाड्याकडं पळाला. रामानं प्लॅस्टिक कागदात बॅटरी घातली, अर्ध्या चड्डीवर उडी टाकली. मोठ जिथं बुडायची तिथं बागदाड. घुसला की आत. 10-12 फूट गेल्यावर दगडाला धडाकला. वळला डाव्या हाताला. 4 पायऱ्या चढून गेला तर वाळली माती. बाकी अंधार. मोरं बॅटरी दाबली तर बबी बेशुद्ध पडलेली, तिचा हातपाय बांधलेलं. तिला तशीच ठेवून रामा पाटील बॅटरी दाबत निघाला. थेट वाड्यात जवळ येऊन पोहोचला. शाबारटीत वाट निघालेली. घुसला वर आयचानातनं. पळत गेला टपरीव. कुऱ्हाड आणली, शेंबरटी तोटली, लांडग्याच्या बिळागत वाट झाली. कुऱ्हाड घेतली, घुसला आत. बबीला कवळ्यात घेतली. बबीचं अंगच गार पडलं होतं. तिला वर जमिनी वानस्तवर रामा घामाघूम झाला होता. तिला खांद्यावर घेतली, टिपरीकडं आला. तोंडावर पाणी मारल्यावर बबी बसली उठून. हे बघ, घाबरायचं कारण नाही. त्या काही साती आसरा नव्हत्या, मागणी होत्या. तुला त्यांनी आत लपून ठेवलं होतं. मी आणलं सोडवून. यो बघ गणपा, वांडरागत बसलाय ट्याकाडावर टाकानं. मी जरा आळस करत होतो ना तर तुझं मड पाण्यावर तरंगलं असतं. आता घरी जा. पातळ भिजलंय ते वाळ लांगाव. बबी लागा लागा गावाकडं वळली. आपण जगलो हे तिचं तिला खरं वाटत नव्हतं. 2 बायकांनी आपल्याला पाण्यात ओढलं एवढंच तिला आठवत होतं, बाकी काय आठवत नव्हतं. अंगात कणकणी होती. लेकीला बघितलं आणि आई गळ्यातच पडली. बाप बसला होता बिडी फुकत. उतरलंय वय भूत? अगं भूत कुठलं उतरते? एक उतरलं आणि दुसरं चिकारलं.
अगं साती आसराने वडून नेलं होतं मला. रामा पाटलांनी वाचिवली मला. हे बघ की पातळ वलगारे. हां, आणि ह्यो तुझा बाप सकाळ धरणं बोंबलती मी लेकीला बघून या, लेकीला बघून या. पाय निघतोय का घरातनं? बरं बंडा कुठं गेला? अगं त्यो बी बापावानी बिनकाळजी. ते बसतंय त्या फासपारध्याच्यात जाऊन. कोणाचं काय पळवायचं, कुठं दरोडा घालायचा. वाईट तेवढं धंद. लेकीचं लगीन जमवायला कमरेचा पैसा सुटतोय कुठं? रामा पाटलानं भूत उतारलं ही बातमी गावात पसराय टाईम लागला नाही. बायका बळीला भेटायला यायच्या, खोदून खोदून विचारायच्या. मग ती बी म्हणायची, लागीर काय ओ डोळं वाटारल्यावर पळालं. साती आसरांनी मला ओढून नेली. पाटलांनी पाण्यात बुडी मारून मला बाहेर काढली. ओगलेवाडीच्या कोळणीला बातमी कळली तशी ती नवी कापडं घालून आली. खरं सांगते का खोटं सांगते? खोटं सांगितलं तर साप चावल की माझ्या जीवाला. हा तर द्यावा, म्हणजे सगळं खरं म्हणायचं. हा. अगं वादीने मोती पावळ्यानं आंघोळ केली असतीस, कशाला माघारी आली तू? मला नाही काय कळलं बाय. अगं साती आसरा हातानं धन वाटतेत. तू कुबेराच्या खजिन्यात गेलीस, वल्या पातळानं माघारी आलीस. मोती पावळ्याचा हिऱ्या मानकाचा दरबार तरी बघितला का नाही? वय की लक्क लक्क करतंय सगळं. तुम्हाला बघायचंय का? वय की. मग काय करायचं? सकाळी कासराभर सूर्यवर आल्यावर हिरीत उतरायचं. पायरीवर तोंड धुताना साती आसरा नेत्यात वडून. या बाया, आणि काय पालखी बिलखी? तर पाण्यावर पशी पालखी चालन. आपण पाण्यात पडलं ना का पाताळाची होती पालखी. खरंच का ग तू सोनं नाणं आणलं नाही? नाही हो. मग नक्की त्या रामा पाटलानं पळवलं. सोन्या बापू टक लावून बघत होता, कान पाडून ऐकत होता. पट्टदिशी उठला, बिडी जेवली, पटका बांधला. लागा लागा रामा पाटलाच्या वाड्यावरच गेला. म्हातारी कोंबड्यासनी दाणं घालत होती. मालन आज स्वयंपाकघरात गोतलेली. काय चाललंय आजी? कोण आहे? अगं बाय सोन्या बापू आहे. कुठं हिंडतोयस र पोत्रा जगत? रामा कुठे? का र? कसलं काम आहे त्याच्याकडं? आमचं सोनं नाणं घेऊन आलाय त्यो. मालन आलीच बाहेर, पदर डोक्यावर घेत म्हणली, अहो तुमचं सोनं नाणं ह्यांनी कशाला आणलंय? हे बघ तुला नाही काढायचं पोरी. काल माझ्या पोरीला लागेर लागलं. रामाला म्हणलं उतार भूत. त्यानं भूत उतारलं, पण माझ्या पोरीला साती आसराने नेलं. मग यांनी वाचवलं ना तिला? वाचवलं की, पण त्या साती आसरा खजिना देते ती. त्या गोरटेली कोळीने ना ती सांगत होती. रामानं सोनं नाणं पळवलं, मोकळी पोरगी घरी पोचवली. त्याला म्हणावं दागदागिनं पोचव घरी, नाही तर करतो पोलिसातच कंप्लेंट. मालनला तर वाटलं का चपलेनं हाणावं गडी, पण ती दात वट खात गप बसली. तासाभरानं आला रामा. म्हातारी लागलीच कानाला. तशी मालन म्हणली, हे बघा पहिलं जेवा मग सांगते. अगं काय झालंय ते पहिलं सांग, मग जेवतो की. तिने सगळं सांगितलं. तसा रामा हसला आणि म्हणाला, आता पहिलं जेवतो, मग भर चावडीव 2 हातानं सोनं नाणं त्याला देतो. वाडा मालन बाय वाडा. माणसं लय नालायक झाले ती. मी त्याच्या लेकीचं लगीन जमवाय बघतोय आणि ह्यो भाडवा बुथाचा पाय माझ्या गळ्यात अडकवतोय. भुई सवनं धोपटल्याशिवाय नाही जमणार मालन. तुमचं भिडस्त वागणं नडतंय. लोक फायदा घेतात. घावल तिथं लाद घालायची. चूक झाल्यावर चोपलं ना का होतंय सरळ. रामा पाटील सणकून जेवला. कधी नवं तर पान बनवलं. चगळत निघाला चावडीव. 2 चौघं बसलेली. काढला तंबाखूचा बाटवा, वाटला सारेसनी. एकाला सोन्या बापूला बोलवायला पाठवला. बघता बघता पाटील आला, सरपंच आला, सोसायटीचा 4 मेंबर आले, मराठी शाळेचे गुरुजी आले, दूध डेअरीचा सेक्रेटरी आला, 7-8 रिकामी पोरं बी जमली. रामा पाटील म्हणला, आला बघा सोन्या बापू. या सरपंच, बैठक पारावर जमू. पाटील बसा. राव तक्रार तुम्ही सोडवायची नाही तर कोणी सोडवायची? तुम्ही आम्हाला भूत उतरायला लावताय, आम्ही तुम्हाला सारसं सरळ करायला लावतोय. काय सोन्या बापू, न घाबरता काय तक्रार आहे तुमची ती मांडून टाका. सोन्या बापू उतावळा, नाकात बोटं घालत म्हणला, या रामानं माझं पोती पवळं पळवलंय, माझं सोनं नाणं ढापलंय, माझं मला त्याने परत द्यावं. रामा हसला म्हणला, बघा पाटील, त्याला नीट विचारा.
कुठलं सोनं कुणी पळवलं? काय सोन्या बापू, कसलं सोनं म्हणताय? अहो आता काय सांगायचं तुम्हाला? राव पोरगी भूत काढाय पाठवली तर साती आसरांनी पळवली, तर ह्यो गेला मागोमाग. सगळा खजिना लांपास केला, मोकळी पोरगी पाठवली माघारी. लाज वाटती का हे सोन्या बापू तुला? लेका मी नसतो ना तर पोरीचं मड दिसलं असतं. हां, पाण्यावर तरंगला असतं लेकीचं मड. हे पोरा इकडे रे, जा त्या बबीला बोलू जा. निरोप मिळस्तवर आलीस की बबी पळत. काय ग बबी, साती आसराच्या गोयेतनं तुला वाचवलं का म्या सोनं पळवलं? माझा बाप आहे मुलखाचा लोभी. मला पाण्यातनं साती आसराने वडून नेलं, गुहेत कोंडून ठेवलं. आत आहे ती मनगरागत साप. ये कानून ह्याच्या गळ्यात घाला आता. या सोन्या बापू या. पोती पावळ्याच्या माळा घालतो तुम्हाला. चला खरंच या. रामा पाटलानं सोन्या बापू धरला, तडा तडा चपलीनं हाणला. तासभर मारत होता. कुणाचा मधी पाडायचा घासच नव्हता. लेका पोरीला मारता मारता वाचिवलं. उपकार मानणं बाजूला राहिलं, वर चोरीचा आळ घेतोय रे. ए बघा गावकऱ्यानो, आमच्या गाणप्या गाड्या हो, याची पोरगी मरती. उद्या दोघाचं लगीन लावणार आहे मी बरमपुरीव. याचं मिन्नट नकोय मला. काय आडकाठी आहे का सोन्या बापू तुझी? नाही काय नाही, चुकलं माझं. काय पोलीस पाटील ऐकताय ना तुम्ही? नाहीतरी तुम्हाला कॉलत्या नाचवायची सवयची. बसून बसून दुसऱ्याच्या कानात मोंगळा सोडण्यात पहिला नंबर आहे तुमचा. जा लगे पोलीस स्टेशनावर. आधीच सांगतोय, मी बेकातचा नाही. फौजदारालाच आणणार आहे जियाला टाकायला. काय बोलतोय मग सोन्या बापू? कुत्र्या गट टॉपट घालून पळाला. रामा पण घराकडं वळला तर दारात ओगलेवाडीची कोळीन बसली होती. त्याला बघितल्यावर पदर सावरत म्हणली, राम राम पाटील. बोला मावशी, काय सेवा करू? हो तुम्ही म्हणे साती आसराच्या महालात जाऊन आला? हा आलो की. कसं काय हो महाल? गोलबाकावलीच्या महालासारखा आहे, बघायचं आहे का? हा ना, म्हणून तर आले. जाऊन विहिरीत बसा. साती आसरा पालखी घेऊन येतात आणि मिरवीत मिरवीत नेत्यात. खरं सांगताय काय? मग काय खोटं सांगतोय वे? पळाली की कोळीन. मालन म्हणाली, अहो कशाला तिला खोटं सांगायचं? ती काही शहाणी आहे का? खरंच ती जाऊन बसेल विहिरीत. या अर्धवट बायकांना कधी आकला येतील ना देव जाणे. उद्या गणपाचं लगीन करतो बबीशी, म्हणजे तो रान सोडणार नाही. तुझ्या कामात बी बबीचा हातभार लागल. एक मांजराचं पिल्लू आणा आपल्याला. उंदरांनी फार धुमाकूळ घातलाय हो. धान्याची थडी बघा, 7-8 पोती कातरली आहेत. मग पिंजरा आणू का पिंजरा? आणा हो, काहीतरी आणा. तो जेवला, मोटरसायकल काढली. लग्नासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी घेतली. 15 मिनिटात तालुका गाठला. बाशिंग घेतलं, मंडवळी घेतली, पेंट घेतलं, शेव चिवडा घेतला, उंदराचा पिंजरा घेतला, मटण घेतलं, मोठा बघून नारळ घेतला, गाव गाठलं. पिंजऱ्यात सोडं घातलं, पिंजरा लावून टाकला माझघरात. दाण्याच्या थडीला लागून आलीच सोलाई कोळीन. राम राम पाटील. काय म्हणताय कोळीन मामी? मला पूजा बांधायची आहे, नाही म्हणायचं नाही. देवा रगड देईन तुम्हाला. 12 महिने 18 काळ सुखात ठेवला. सांगून ठेवती नाही म्हणून का मला पूजा घालायची आहे? घाला, पूजा घाला, जागरण घाला. काय माझ्या पैशानं घालणार आहे काय? नाही, आधी तुम्हाला सांगितलेलं बरं, मागणं खटखट नको. घाला की, माझं काय म्हणणं नाही. कोळीन पाळाली. मालन चितागती झाली. म्हणाली, पूजा घालाय तुमची परवानगी कशाला पाहिजे? काय कळलं ना बघ. कमाल आहे. तुम्हाला व्यवहार कधी कळायचा? अहो तिला विचारायचं कुठे पूजा घालणार आहे, नाही तर बसायची दारात पागावळ्या मांडून. लाथा घालेल मी. शिनाल बॉडायची ती बाई. मी तिला लय दिवसापासून ओळखू नये. ती फुलंय लय चांगली. हे 72 खोडीची. रामा पाटलानं येरवाळी बैलगाडी झुंपली. बैल झूल घालून सजवली. मालन बी निळा शालून नेसून तयार झाली. गणपाला सगळ्यांनी सजीवला. बबीला नटिवली. बघता बघता 7-8 बैलगाड्या आल्या. बबीचा बाप वर बापावाने सकाळ सकाळ टाकून आला होता. नारळ फुटला, लिंबू फेकलं, वाजंगी वाजली. निघालं वराड बरमपुरीकडं खळलं खळलं घुंगर वाजवीत. रहमतपूरच्या मावळतांगाला असलेली बरमपुरी, कृष्णाकाठचं तीर्थक्षेत्र. पूर्वी माणसं म्हणायची, ज्यांना घडना पंढरी त्यांनी जावं ब्रह्मपुरी. अलीकडच्या तीराव धामनेर, पलीकडं अंगापूर, तिकडच्या चांगाला महादेवाचं जुनाट देवळ.
अलीकडच्या अंगाला गाडगे बाबाच्या नावानं सुरू झालेली आश्रमशाळा. उजवा हात कृष्णाबाईकडे करायचा. सरळ मोहरं चालायला सुरुवात करायची. बघावं तिकडं चिचेची झाडं, कडेनं गाळवाट रान, झाडांच्या बेसक्यात इट्टल रुक्माईचं देऊळ, पत्र्याचा मंडप, आत दगडी गाभारा, बाहेर सावली गार, आत गाभारा गार. देऊळ असं तसंच, पण बसलं का उठू वाटणार नाही असली तारा. वरडानं बैठक मारली, नवरा नवरीला हळदी लागल्या, आंघोळी झाल्या, बाशिंग बांधली, इट्टल रुक्माई मोहरं लगीन बी लागलं. सारेसनी शेव चिवडा लाडू वाटलं, चहाला पात्याला ठेवलं. माणसं मोकळ्या अंगानं फिरायला लागली. रामा पाटील म्हणला, काय आबा, पहिला रुबाब राहिलाय काय बरमपुरीचा? नाही नाही, आता काय नाही राहिलं बघा पहिलं. पोरा पुसात जत्री अशी जंक्शन भरायची, आरा काय गर्दी काय गर्दी. फुलून जायची बरमपुरी. बघावं तिकडं हॉटेल आणि दुकानं, 12-14 सिनेमाचे तंबू असायचे. परशुराम माळ्याची सर्कस बी कवा कवा यायची. मुंगी वाणी माणूस उभा असायचो, उभं राहायला जागा नसायची. त्या पुशेगावनं बरमपुरी मारली असं तरी कसं म्हणणार सांगा बरं. आता रहमतपूरवाल्याने टॅक्स वाढवला नसता तर कशाला बरमपुरी वस पडली असती. आता कशाची जत्रा भरती म्हणा. आंबाला थिएटर येतं एक, 4 हाटीलं, देवाची पूजा झाली की 4थ्या दिवशी सारी पाळते ती. गप्पा हाणून, चिवडा खाऊन, देवदर्शन करून माणसांनी बैलगाड्या झोपल्या. निघाली डाचाळांग करत. घराच्या वडीनं बैल झपाट्यावर निघाली. माणसांच्या कलकलाटाला ऊत आला होता. गरम गरम भाकरी, दही चटणी आणि बटाट्याचं कट आलेलं कालवण मालननं नवऱ्याच्या मोहरं ठेवलं. म्हातारीला बी वाढलं. रामानं सारल्याच बाया माग. पहिलाच घास तोंडात घालत म्हणला, वा, याला मानायचं जी आव्हान. काय झालाय बटाटा, हा सोडं घातल्यात वाटतं याच्यात. हो, छान झालंय ना. आज काय पात्याला जाग्यावर राहत नाही. काय आई, बटाटा कसा झालाय? झालाय बरा. वांड बघा, औषध खाल्ल्यावानी झालंय. अरे दुसऱ्याला चांगलं म्हणलं तर बिघडतंय वय. मी कावा वाईट म्हणलं पण, आणि कावा चांगलं म्हणलं? अरे दुसऱ्या घरची असली म्हणून काय झालं, नात्यानं सून आहे ती, तिचं बी कौतिक करावं. भाचीचं कौतिक करताना कशी जिभेला जीभ फुटती. कमाल आहे. अरे का तुम्हा नवरा बायकोला मी खूपते र? साथी आसरांचा खेळ आहे सगळा. बाप जन्मात कवा हिरीत साथी आसरा नव्हत्या. ही पांढऱ्या पायाची आलिया आसरांना घेऊन आली. रामा खवळला. म्हातारीनं कुठला विषय कुठं नेऊन ठेवला. मालननं नवऱ्याला शांत केलं. हे बघा, जेवताना वाद नको, शांत जेवा. आत्यासाहेब म्हणतात ते बरोबर आहे. पूर्वी साथी आसरा होत्याच कुठं. माझ्या पाठराखणी म्हणून आल्या, विहिरीत मुक्कामाला राहिल्या. काही म्हणा, पण झालं हे बरं नाही झालं. काय आत्या, बरोबर आहे ना? तुझं कुचकं बोलणं कळतंय बरं मला. वाढ भाकरी, आणि मला बी वाढ की वाईस दही चटणी, का सगळं नवऱ्याचे उराव घालायचंय? एवढे तर बबी पळत आले. म्हातारीला बघून गपालली. पुन्हा औंडा गिळत रामा पाटलाला म्हणली, हो चला की लवकर चला, त्या परटिनीने हिरीव बाजार मांडलाय. कोण परटीन? परटीन नाही, कोळीन. त्या सुलाई कोळणीनं आपल्या हिरीव साथी आसरांची पूजा मांडली. स्वतः उठमाय पूजेला बसली. आईला तिचे. जेवण अर्धवट टाकून गडी उठला, काठी हातात घेतली. म्हातारी म्हणली, चांगलं करू देणार नाही हा कधी करणाऱ्याला, आणि स्वतः बी काय करणार नाही. मालननं मस्त समजून सांगितलं, पण ऐकतोय कुठं. तो तर लागा लागा हिरीव पोचला बी. मंडप घातल्याला, झालरी स्पीकर आणलेला. पोलीस पाटील, सरपंच, चेअरमन, गावातली 5-50 पूजा ऐकाय बसलेली. सारेसनी लाडवाचं जेवण ठेवलेलं. घडी मुसमुसत गेला होता, पण एवढी माणसं बघितल्यावर गारच पाडला. सुली कोळीन उठलीच. या पाटील, या बरं झालं वेळेत आला. आता पंक्तीत बसवायच्या. बसा. बघा सरपंच, विचारा रामभाऊना, त्यांना विचारून पूजा घातली हिरीव. हो, परवा मी स्वतः घरी गेलते. काय पाटील, आहे का नाही? म्हणलं मागणं कटकट नको. खरं म्हणजे हिरीच्या मालकानं पूजा करायची असती. आली बरकत तर मालकाला येते, आम्हाला काय हो. या भक्ताचं दर्शन घ्या. बाबू मांगाला बघितलं आणि रामाचं टाळकच फिरलं. नाटकातल्या बुवावानी टेरिकॉटची कपनी घालून बसला होता. माणसं पाया पडत होती. रामा खवळला. कोकणे, हे असला उद्योग तुला सांगितला होता कोणी ग? काय बोलताय पाटील, देवाच्या दारात? या माईचं टकोर तुझ्या. माझ्या हिरीव का पूजा घातली बोल? 2 मुस्काड्यात हाणल्या तसं कोकणीचं पाताळ वलं झालं.
लागली मांडवात पाळायला. पळ ती कुठं? हा, गावाला लाडवाचं जेवण माझे हिरीव घालते वय. यो बाब्या मागवाड्यात राहतोय, उद्या हिरीव झोपडं बांधेल. अरे जग कुठं चाललंय? घराघरात कम्प्युटर आलाय. तुम्ही बसा मागणीसनी साता आसरा समजून पूजत. ए बाब्या उठ उठ, गाव्याला टोप्या घालतो, चल उठ. रामानं बाबूला हलपाटला. नव्या कपनीच्या चिंध्या. तरणी पोरं होतीच धोपाटला भगत. कोळीन सगळं टाकून पळून गेली. लांब जाऊन ऊर बडवून घ्यायला लागली. 4 माणसं मधी पडली. रामाची समजूत घातली. त्याचा राग शांत केला. पंक्ती बसल्या, लाडू फिरलं. सकाळ धरणं वासाव तरंगणारी माणसं पत्रावळ्या आडवी पडली. कोणीतरी म्हणलं, अरे लेका, जिनं जेवण घातलंय त्या सुली कोळीनीला बोलवा, ती बघा वावरात हाणून घेती. रामा लागला हसायला. 3-4 बायका गेल्या. कोळणीची समजूत घातली, हिरीव आणली. रामा म्हणाला, अन्न वाया जाऊ नये म्हणून परवानगी देतोय. जेवण झाली का अर्ध्या तासात सगळं हल्लं पाहिजे. तेवढ्यात एक बेवडा आला पुढं, हात वळवत म्हणला, अरे हेरीत वाटा काय एकट्या रामाचा आहे? 2 आणे वाटा माझा बी आहे. वाटा पाणी पाजाय पुरता, गाव जेवण घालायला नाही. अरे आम्ही गाव जेवण घालू, नाही तर मुरळ्या नाचू, तुला काय करायचंय? झालं. रामा उठला. 2 मुसकाडात प्याताड पाडून टाकला. लागला कॉकलायला. सुला कोळीन म्हणली, रामभाऊ 4 लाडू खावा मग जावा. मागाशी मुसकडली तुला, आता लाता घालील. हे मांगट कावा सुटलं तुरुंगातनं. बाबूनं आमटीचा द्रोण पोटात डाकाला. मिशा पुसत म्हणला, आमदार साहेबांनी मंत्र्याभावतर शिफारस केली माझी, माफ झाली शिक्षा मला. तू काय राजकीय काही देवय? हा, ओरका लवकर. पत्रावळीचं पान दिसता कामा नाही धावावं. गणपा मी हाय छापराव, याच्यावर ध्यान ठेव. बेकारेवाने घाण टाकून जात याला. सारं गोळा करायला लाव. समितीतली पोरं पाठीव सापराव. हळूहळू विहिरीव शांतता झाली. पत्रावाळ्यांचा ढीक कोणीतरी वाड्याकडं पळवला. खराटा फिरवला. सांडलेला अन्न कावळ्याने इचून इचून खाल्लं. मंडपाचं सामान घेऊन मंडपवाला बी पळाला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतली 7-8 पोरं टपरीवाली आणि म्हणली, काय बी म्हणा रामदादा, पण लाडू भारी बनवलं होतं बरं का. तुम्ही खाल्लं वय? मग चोरांचं कशाला सोडायचं? धनकून जेवलो. त्या कोळणीला सांगितलं, आता लाडवाचं जेवण आपल्या हिरीव घातलं, मोर्च्या टायमाला बकरं काप. असं वय? मग काय म्हणली? म्हणली रामभाऊ पाटलांनी परवानगी दिली तर एक काय 4 बकरी कापील. आता काय बॉम्बलायचं का सांगा? अरे ती झापटलेली केस आहे. पोरांनो 7 यासरा, दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, या 7 मागणी आहेत. जेवाय आल्या होत्या? नाही, जेवायला ना आल्या, तशा त्या सावध आहेत. सारी टोळी बाबू मांगाच्या तालमीत तयार झाली. बायका डोळ्यासमोर पाण्यातनं वर येते ती. पान कोंबडीगत पाण्यात गडप होते ती. अरे पर हे होतं कसं? काय हे मागवाड्यापासून विहिरीपर्यंत बोगदाय, वाड्यात उघडणारा. या धावतो. रामानं पोरं ओढ्याकडे नेली. छाटलेल्या शेंपारडीच्या गचपणातनं वाट काढत तो खड्ड्यात उतरला. ता या वाटेनं मागं या, घाबरायचं नाही. लक्ष माझ्या हातातल्या बॅटरीवर ठेवा. पोरं गडबडली होती. तळघरातनं चालावं तशी आतनं चालत होती. जुनाट भगदाड, आत वटवागळ्याच्या घाणीचा वास, मधीच वागळं फडफडायची, चिरचिरायची. पोरांच्या पोटात भीतीनं वारुळ उगवायचं. एकमेकासनी ढकलत पोरं पुढं पाळाय बघायची. पोरांनो शिस्तीत चाला, ही आमच्या आजोबाची करामत आहे. वाड्याचं पाणी विहिरीत घेण्यासाठी त्यांनी पाट जमिनीतनं खणला होता. अरे सगळं बांधकाम चुन्यात केलेलं दिसतंय, म्हणून तर टिकलंय ना ते. तोंडाकडची बाजू पुरानं बुजली, त्याच्यावर झाडी उगवली आणि बाबू मांगानं नेमका फायदा उठवला. या आता कापड काढा, थेट पाण्यात शिरायचं. या थारोळ्याखाली बागदाड उघडते, त्यातनं वर मुसंडी मारली का पाण्यावर तरंगतोय बागा गडी. या घाबरू नका, पाण्यात उजेडे. पोरांनी कापडं काढली. नुसत्या चड्डी पोरं बागदाडातनं आत घुसली. एका पाठोपाठ एक पाण्यावर निघाली. पवत पायऱ्यांवर येऊन बसली. जग्या, तान्या, पक्या, सध्या सगळी पोरं आकरीत करायला लागली. नाही रामदादा, तुम्हाला ही वाट सापडली कशी? त्या दिवशी नाही का सरी मागणीचं टाळकं फोडलं म्या. तिला पाण्यात पावताना मी ओळखली होती. पाण्यात बुडी मारून ती झाली पसार. मी तासभर पायरीवर बसलो तरी पत्या नाही. मग आला संशय. मग मी इथनं घरी गेलो तर ही दवाखान्यापुढं बसलेली. मनात म्हणलं इथनं पाळायला वाट असणार. आज जमिनीत पाटवान असल्याचं आमच्या म्हातारीने बी सांगितलं होतं. मग काढलं मी हुडकून.
पोरांनो, तुम्हाला सांगतो, या साती आसरासने रेड हँड धरायचं, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकायचं. बाब्यात सकट साऱ्या बायक्या जाळ्यात अडकवल्याशिवाय शहाण्या व्हायच्या नाही ती. नाही तर काय, लय लुबडले गावाला त्याने. आणि यातलं एक अक्षर कोणाला गावात सांगायचं नाही. मी फौजदाराला भेटतो, त्याला कल्पना देतो, आपण काढू वाट्यातनं. सारी पोरं बुड्या मारून आल्या वाटेनं बाहेर पडली. मोरं बघते ती तर करंजाडाच्या सावलीला बाबू मांग बसलेला. आरामात मोरं बाटली ठेवून पीत बसला होता. झाडीतून पोरं वर आलेली बघून भाव चाळला. अरे काय करतोय रे? काय सासा धरतोय, खाणार का? द्या का कार्ट्यानू, कशाला त्या रामेच्या नादाला लागलाय? भाकरीवारी रानात कामाला लावल तुम्हाला. लाडू पचलं होय रे गाबड्या, पीत बसलाय त्यो. माझ्या पैशाची मी पितोय, मग मर पिऊन, आमचं काय जातंय? निघाला रामा तिथनं. 20-25 पावलं गेल्यावर बाबूनं रामाला हाक मारली. ए रामा, एकटाच ये, काम आहे जरा. रामा एकटाच वाढला, पोरं तिथंच रेंगाळली. काय म्हणतो रे तू उद काड्या? हे बघ रामा, जरा सरळ बोल. मी सरळच बोलतोय. रामा, माझ्या मार्गात तू आडवा येऊ नको. काय करशील रे? हे बघ, मी जेल बघून आलेला माणूस आहे. माझ्या हातनं तुला मारण यावं असं मला वाटत नाही. चांगली कल्पना आहे तुझी. हप्ता बोल. महिना 1000. ठरलं. माझ्या कारवाईच्या आड यायचं नाही. येणार नाही, पण तुझे डावपेच मला कळले पाहिजे. सगळं सांगू. घे कब्बर घे. तेवढं सोडून बोल बाबा. हप्ता कधी पोचू? मला गरज लागली की मी येईल. सुटला रामा. पोरांना म्हणाला, गुंडाच्या गळ्यात गळा घालून त्याच्या पोटाला चाकू लावता येतो. या काळ सर्पाचे विषारी दात पाडायला पाहिजेत. वाघरीत रानमांजर गोरफटतं तसा याला गोरफटायला पाहिजे. गावाबाहेर पोरं वेगवेगळ्या दिशांना फुटली. रामा घरी आला तर गोठ्याजवळ म्हातारी ऊर बडवून रडत बसलेली. मालन तिच्या जवळ बसलेली. काय झालं, काय रडायला? कुणी काय बोलच ना. म्हातारी जास्तच गळा काढायला लागली. रामानं पुढं होऊन बघितलं, म्हस आडवी पडलेली, तोंडातनं फेस चाललेला, डोळं तार वाटलेलं, पोटाचा नागारा हालायचा बंद झालेला. रामा जवळ गेला, म्हशीच्या पोटावरनं हात फिरवत तोंडावर आला. कवशी घडले हे? मी पाणी दाखवायला आली तर डोबार आडवं झालेलं. मगाशी पोट आलत होतं. मी यंका भाऊजीला मोटरसायकलवर पाठवलंय डॉक्टरला आणायला. अगं बाय, आलंच की डॉक्टर. गोराचा डॉक्टर आला. 10 मिनिटं चव अंगानं फिरून तपासलं, दाढवण वर करून बघितलं. विषबाधा झाल्याचं त्यांनी सांगितलं. 1 तासापूर्वी जनावर दागावलं असावं असा अंदाज बी बोलून दाखवला. इकडं तिकडं बघत मकेच्या कणसाचा पापुद्रा उचलला. अशा पाल्यातून, मकेच्या कणसातून कोणीतरी विष घातलेलं असावं. डॉक्टर, काय उपाय? नाही, आता काही नाही, आता फार उशीर झालाय. फी न घेता डॉक्टर निघून गेला. रामा बारक्या पोरागत रडायला लागला. म्हातारी हाणून घ्यायला लागली. सून समजूत घालायला लागली तशी म्हातारी पेसकारली. मला कशाला समजवत्या ग? त्या 12 शिरेच्या दोडक्याला समजव. पदरच्या खर्चानं त्या कोळणीनं साती आसरासनी शांत केलं, गाव जेवण घातलं. यांनी 10 माणसात धिंगाणा घातला. देवी कोपल्यावर जनावरच काय, माणसं सुधीक मारल. तो लिंगा कदम माहिती का? हिजड्याला मुस्काटीत मारली एवढं निमित्त झालं. आई यल्ल मान त्याचं समद घर बशिवलं. आता घुबडावानी इस्टेटिव्ह घुमतोय म्हातारा. बसली जागा उठवाना त्याला. रामा वैतागला. मालनला म्हणाला, हे बघ, 4 माणसं बघतो, डॉबार गावाबाहेर टाकायला हवं. या म्हातारीची पीठपीठ कावा संपायची नाही. रामानं 7-8 माणसं जमवली. भरीव बांबू काढलं. 4ही पाय एका जागी गुतीवलं. बांबू घातलं पायातनं. नेटानं माणसं उचलायला लागली. कडाडला बांबू. 2 बांबू लागोपाठ फाकाळलं. एक जण म्हणला, अरे राव, मेडकं घ्या की बाबळीचं, 400-500 किलोचा बॉज आहे हो. बैलगाडी जरा माग घ्या सारून. बैल सोडा, गाडी ओरळा. एवढं धूळ आत घालणं काय सोपं आहे वय? माणसं फॅसटली. एका एकाला घाम फुटला. कशी तरी मज गाडीत चढावली. माळाला नेऊन टाकली. रामानं तंबाखूची पुडी काढली, तंबाखू मळली, फक्की तोंडात टाकली. आला घराकडं. पायावर पाणी घेतलं. मालननं चहा ठेवला. म्हातारीच्या गईवर सुरूच होता. 10,000ची म्हैस गेली माझी, आता कुठं हुडकू द्यावा, आणि द्यावा पोराला शानपणा दे माझ्या. रामा काही बोललाच नाही. तिथंच ल्यापाटा हातरून पडून राहिला. मालन जवळ बसली. कपाळावरनं हात फिरवला आणि म्हणली, हे सगळं त्या बाबूनी केलंय, हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण आत्ता गप्प राहायचं.
काही घडलंच नाही असं वागायचं. त्याला वाटलं पाहिजे आपण घाबरलो म्हणजे मग त्याच्या कारवायांना ऊत येईल. तुम्ही आराम करा. बबीला मी सांगते वांग्याला पाणी पाजायला. गणपाला म्हणावं बाईलाच जरा काडवाळ घालून घाल, नाही तर जाईल त्यो बी तमाशाला. आता कुठला तमाशा? अगं त्याला काय, सात्र जात्राची टिपणं त्याच्याजवळ. पण काय बेमन मालन बाबूने हे चांगलं नाही केलं. म्हातारी कुठं निघाली? कुठे काय, ती जाणार बाबूकडे. तो भलतंच कोणाचं तरी नाव सांगणार, मी ह्या बोंबळणार त्याच्या नावाने. दिशाभूल करण्यात बाबूसारखा हलकट माणूस शोधून सापडणार नाही. मी टपाल टाकलंय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लोकांना. त्यांनी बाबूला आव्हान द्यावं आणि बाबूनं ते स्वीकारावं. नाही त्याचं पितळ उघडं पडलं ना तर माझं नाव बदला. मला तर वाटतंय ना जावं आणि 2 घावात खापलावंच त्याला. त्यांनी काय होणार आहे? तुरुंगात जावं लागेल. एक बाबू मेला तर दुसरा बाबू उभा राहील. कायदा हातात घेऊन प्रश्न नाही ना सुटत. बायकोच्या समजूतदारपणाचं रामाला लय कौतुक वाटलं. ती स्वयंपाकाला लागली. रामा उठला, टावेल खांद्यावर टाकून बाहेर पडला. पाराजवळ आला तर 2 पोरं मोकळी जागा साफ करत बसलेली. काय रे, कशाला जागा स्वच्छ करताय? पाटलाचं स्मारक बांधायचंय. चेअर नव्हतं का सोसायटीचं? अरे लेका, पण हे जागा पंचायतीची आहे ना. मग काय झालं त्याच्यात? सोमाजीराव पाटील या गावातलंच आहे ना. राव झेडपी पावतर मजर मारली त्या माणसानं. त्याचा पुतळा हे तर उभा राहाय पाहिजे. जवळ पानपोई, शाळेतल्या पोरासनी पाणी प्यायला. चांगलंय चांगलंय. अरे त्यानं कावा चांगलं काम केलं तर. कायम गावात दादागिरी करायचा. पोरं बी तशीच गोठ्यानं काढलेली. याची इस्टेट लाट, त्याचं डबोलं दडीव, फुकटावारी जमीन कर. पोरसने पानपोई बांधतोय. एक कार्ट शिकलं नाही. 8 दिवसाला दारू पिऊन मास्तरासनी शिव्या घालायचा, वर समाजसेवकाचं कातडं पांघरायचा. अरे राव, हळू ना, ऐकल कोणतरी. उद्या बाबू मांगाच्या हातनं पूजा होणार आहे. जेवण आहे शिरा भाताचं. अरे राव, घरटी वर्गणी बसवली 100 सामाजिक कार्याला नाही म्हणू नाही. मग उद्या आम्ही आमच्या बापाचं स्मारक पंचायतीचा हापीस पाडून तिथं बांधू, चालतंय का? अहो तसं कसं? लेका मग चावडीजवळ ह्यो पासारा मांडलाय तो कशासाठी? काही विचारणारं कोणी नाही म्हणून काय बी करायचं? हिला पंचायतच बोळगी. वैतागलेला रामा घराकडे वळला. मनात म्हणाला, काय सरळ मार्गी माणसाची दुनिया नाही. जो तो दुसऱ्याला कोलदांडा घालाय टापलाय. बेकार माणसं. आपल्यापुरतं आपण चांगलं राहावं, दुसरं काय. श्रोते हो, हा होता 8वा भाग. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.